पिंट्या उद्या किती वाजता जाणार तू शाळेत? मी जाणार बघ 7 वाजता 7:30 वाजता. तुमचं झेंडावंदन किती वाजता आहे? आमचं झेंडावंदन 8 वाजता असते बघ. तुमचं किती वाजता असते? आमचं पण 8 वाजताच असते. तुमच्या शाळेमध्ये काय चॉकलेट देतात काय? हा चॉकलेट देतात. तुमच्या शाळेत काय देतात? आमचे सर बोलले की बुंदीचा लाडू देणार, माहित आहे का? चा तू पण येत असशील तर आमच्या शाळेमध्ये सगळ्यांना आहे या जमते. नको नको, आमच्या शाळेतच जावं लागते आम्हाला. मग झाली का तुमची झेंडावंदन? कशी झाली रे तुमची झेंडावंदन? अरे खूप भारी झाली. आम्ही सकाळी गेलो होतो सायकलनं जाता जाता मस्त तिथं उस खाल्ले, हरभरा खाल्ला, जांभळ खाल्ले आणि पोहोचलो शाळेमध्ये. पोहोचल्यानंतर काय तिथं मग राष्ट्रगीत झालं, झेंडावंदन पण झालं आणि नंतर आम्हाला एक एक लाडू पण दिले. आमचे सर तर बोलले होते लाडू होते म्हणून. आम्हाला माहित होतं लाडू होते, लाडू दिले. मग नंतर आम्ही तिथून गावात आम्हाला फेरफटका मारावा लागते ना, म्हणून गेलो. तिथं जिथं जिथं झेंडावंदन होतं तिथं तिथं लाडू भेटले आम्हाला. नाही मला तरी 10 लाडू झाले असतील कसे पण. मजा केली भावा. नंतर येतानी पण काय केलं, येतानी पण मस्त उस खाल्लं, हरभरा खाल्ला. आईच्या गावात नुसती मजाच केली. साला काही समजत नाही रे. आमच्या शाळेमध्ये गेलो होतो, काय नुसतं जे एक एक चॉकलेट दिली आम्हाला, कुठं फिरवलं पण नाही, काही नाही. तिथंच बसून ठेवलं, काय गाणी गायली, काही समजलं नाही. तुला तर म्हणलं होतं आपल्या शाळेत ऍडमिशन घे सरकारी. तू नाही बोलला. ते पप्पा बोलले की नाही तिकडे चांगले शिकते. आता काय बघ मग शिक मग चांगलं. त्याला काय व्हायलंय, लाडू तर आम्ही खात राहतो कसे बी. येतानी पण आम्ही खूप मजा केली. जाऊ दे, पुढच्या वर्षी बाबाला सांगतो सरकारीमध्ये टाकून द्या, काही नाही प्रायव्हेटमध्ये. लाडू पण देत नाहीत. सांगतो बाप्पाला मी, पुढच्या वर्षी येतो त्यासोबत मस्त. Subscribe to my channel.